राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। एकनाथ शिंदेंच्या काळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना कात्री लागण्याची शक्यता। आनंदाचा शिधा। शिवभोजनासह तीर्थक्षेत्र दर्शन योजनेसंदर्भात पुनर्विचार होणार असल्याची माहिती। सरकार फक्त अदानींच्या योजना सुरू ठेवतं। शिंदेंनी सुरू केलेल्या गरिबांच्या योजना बंद करतायत। राऊतांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंनी आवाज उठवला पाहिजे। राऊतांचा शिंदेंना सल्ला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार। दिल्लीमध्ये शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेणार। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीद्वारे उपस्थित राहणार। पालकमंत्री पदाचा तिढा न सुटल्यामुळे अजितदादांचा बैठकीसाठी पुढाकार। बीड जिल्ह्यात आतापर्यंत 310 शस्त्र परवाने रद्द। 127 जणांवर कारवाई। सरपंच देशमुख हत्ये प्रकरणानंतर बीड पोलीस सतर्क। माजी आमदार वैभव नाईक यांची आज एसीबी चौकशी। नाईक स्टोन इंडस्ट्रीच्या उत्पन्नाची चौकशी होणार। पुण्यामध्ये आणखी एका गियाबारेच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती। कमला नेहरू रुग्णालयात 37 वर्षाच्या रुग्णाचा मृत्यू। तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला तडे। दुरुस्तीची पुजारी मंडळाची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी।